अमरावतीमधील ऐतिहासिक नेहरू मैदानामध्ये मनपाची इमारत हलविली जाणार असल्याच्या वृत्ताने खळबळ उडालेली आहे. यासाठी भाजपाने तीव्र विरोध दर्शविला आहे. मैदाने वाचली पाहिजेत, ऐतिहासिक वारसा जतन व्हावा असे भाजपाचे स्पष्ट मत आहे. विकासाच्या गोंडस नावाखाली अमरावती शहरामधील मैदाने गिळंकृत करण्याच्या कृतीला भारतीय जनता पार्टीचा नेहरू मैदानाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता आणि शहरातील इतर मैदाने देखील कायम ठेवण्यात यावी अशी स्पष्ट भूमिका भाजपा नेते खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडली. अमरावती महानगरपालिका इमारत नेहरू मैदानामध्ये बांधून महानगरपालिकेच्या मूळ जागेवर व्यापारी संकुल बांधण्यात येणार असल्याच्या निर्णयाचे वृत्त प्रसारित झाले होते. या संदर्भामध्ये भाजपाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी भाजपाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये खासदार डॉक्टर अनिल बोंडे तसेच भाजपा नेते प्रवीण पोटे, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, माजी महापौर किरणताई महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते. उद्या सकाळी अमरावती विभागाच्या सर्व जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकी निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे आणि म्हणून त्याच्या पूर्वतयारीसाठी तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस अधिकारी आणि कार्यकर्ते उद्याच्या सगळ्या रचना राहण्याची बैठक तिथे मोठी सुरू होती. ही संपूर्ण जे डॉक्टर भाजप त्यांचा आता फोन आला मी येऊ शकत नाही, त्यामुळे ते राहणार नाही. आपले अमरावतीचे खासदार माजी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे या पत्रकार परिषदेला असणार आहेत, उपस्थित आहेत. तेच आपल्याशी संवाद साधणार आहेत. प्रामुख्याने आपले माजी पालकमंत्री, माजी आमदार, भाजपचे नेते माननीय प्रवीण भाऊ पोटे पाटील आणि अमरावतीच्या माजी महापौर, महिला आघाडीच्या माजी प्रदेशाध्यक्ष आणि भाजपच्या नेत्या किरणताई महल्ले या ठिकाणी उपस्थित आहेत. नेहरू मैदानाला ऐतिहासिक वारसा आहे, ऐतिहासिक महत्त्व आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये याच मैदानामध्ये अमरावतीकरांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. या मैदानाचे सौंदर्यीकरण व्हावे आणि जुन्या असलेल्या शाळेची इमारत हेरिटेज आहे, त्या इमारतीला समजून त्यावर विविध प्रकारचे लाईट सोडून त्या इमारतीमध्ये अमरावतीचा इतिहास दर्शविणारे संग्रहालय व्हावे. अमरावती शहराच्या मध्यभागी छोटी का असेना एकमेव मैदान शिल्लक आहे. त्या मैदानाशी अमरावतीकरांचे भावनिक नाते जुळले आहे. अतिशय दाट वस्तीच्या मुंबईसारख्या शहरात देखील मैदानांचे संवर्धन आणि जतन करण्यात येते. अमरावती देखील याच प्रकारे मैदानांचे जतन करावे अशी भाजपाची आग्रही भूमिका जाहीर करण्यात आलेली आहे. अमरावतीमध्ये नेहरू मैदान हे ऐतिहासिक मैदान आहे. म्हणजे त्या नेहरू मैदानावर नेताजी सुभाषचंद्र बोस येऊन गेले. स्वदेशीची चळवळ अमरावतीची नेहरू मैदानापासून सुरू झाली आणि तिथे असलेली लाल शाळा ती सुद्धा ऐतिहासिक आणि हेरिटेज स्ट्रक्चर आहे. परंतु काही कालच्या वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या वाचल्या त्यामध्ये मनपा आयुक्त आणि काही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून असं ऐकलं आलं की अमरावतीच्या विकासाकरता त्या नेहरू मैदान त्या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेची नवीन इमारत बांधायची आणि अमरावती महानगरपालिकेच्या ठिकाणी कमर्शियल कॉम्प्लेक्स झाले. खरं तर अमरावती शहरामध्ये मध्यवस्तीमध्ये असलेलं ते एकमेव मैदान आहे की ज्या ठिकाणी अनेक सभा होतात, मुलं आधुनिक कबड्डीच्या मॅचेस वगैरे, विदर्भस्तरीय कबड्डीच्या मॅचेस वगैरे आता या मैदानावर झालेले आहेत आणि एकमेव असलेलं ते मैदान तर म्हणजे अमरावतीमध्ये मैदानाची कमतरताच आहे. सायन्स स्कूलचं एक मैदान, दुसरं दसरा मैदान आणि नेहरू मैदान. तर ह्या तिन्ही मैदान वाचवले गेले पाहिजे यासाठी प्रकर्षाने जनजागरण करण्याचं ठरवलेलं आहे. भारतीय जनता पक्षाचे चर्चा केल्यानंतर सर्व शहर अध्यक्षापासून तर सर्व कार्यकर्ते त्यासाठी सहमत आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ही गोष्ट सत्य आहे की सध्या त्या मैदानावर सर्वांचं दुर्लक्ष झालेलं आहे.
अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती.